मी साक्षी शिंदे. आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. नजर टाकूयात हेडलाईन्सवर. पार्थवर सामाजिक बांधिलकीचे संस्कार. मावळ मतदारसंघातील जनतेची सेवा करण्याची संधी द्या. सुनेत्रा पवार यांचे भावनिक आवाहन. पाळणा घरातील चिमुकलीला मारहाण करणाऱ्या तरुणीला 10 वर्षांच्या सक्षम कारावासाची शिक्षा. बीड जिल्ह्यात भाजपची दहशत. दादासाहेब मुंडेंना मारहाण करणाऱ्या भाजपच्या गुंडांना तडीपार करा. धनंजय मुंडे यांची मागणी. कर्तव्यावर असलेल्या कामगाराचा मृत्यू. ग्रामस्थांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार. काही काळ वातावरण तंग. पत्रकारांना गुन्ह्यांची माहिती देऊ नका. पातूरच्या ठाणेदाराचे फरमान. बातम्यांवर बहिष्कार टाकण्याचा पत्रकारांचा निर्धार. समन्वयक आंबा संमेलनात सकारात्मक चर्चा. यंदाच्या हंगामात आंबा विदेशी बाजारपेठेत पोहोचणार. आता बातम्या पाहूयात विस्ताराने. शरद पवार, अजित पवार यांच्यासह पवार कुटुंबातील सदस्यांनी आपापल्या पद्धतीने काम केले असून सामाजिक बांधिलकीचे संस्कार लहानपणापासूनच मी पार्थवर केले आहेत. पार्थला मावळ लोकसभा मतदारसंघाचा विकास करण्याची संधी द्या, असे भावनिक आवाहन सुनेत्रा पवार यांनी केले असून मावळ मतदारसंघ पार्थसाठी नवीन असला तरी तो या मतदारसंघाचा बारामतीसारखा विकास करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचाराची रूपरेषा ठरवण्यासाठी बूथ कमिटीची बैठक आमदार सुरेश लाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी भवनात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी सुनेत्रा पवार बोलत होत्या. प्रत्येक घरातील नागरिकांपर्यंत आपल्या उमेदवाराचा प्रचार करा, असे आवाहन आमदार सुरेश लाड यांनी केले. पार्थ हे उच्च शिक्षित उमेदवार असून समाजसेवेचे धडे पवार घराण्यातून मिळाले आहेत. त्यामुळे मावळ मतदारसंघाचा बारामतीसारखा विकास ते करतील, असा विश्वास प्रदेश सरचिटणीस दत्ताजीराव मसूरकर यांनी व्यक्त केला. यावेळी खोपोली, खालापूर तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, कर्जत. खारघरमधील पूर्वा प्ले स्कूलच्या पाळणा घरात चिमुकलीला बेदम मारहाण प्रकरणी मुख्य आरोपी अफसाना नासिर शेखला न्यायालयाने 10 वर्षाची सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली असून प्रवीण निकम आणि प्रियंका निकम यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. खारघरमधील पूर्वा प्ले स्कूलच्या आया अफसाना नासिर शेखने नर्सरीतील रितिशा नावाच्या 10 महिन्याच्या चिमुकलीला क्रूरपणे मारहाण केली होती. या प्रकरणी कलम 307 आणि 325 अन्वये आरोपी अफसानाला अलिबाग जिल्हा सत्र न्यायालयाने 10 वर्षाची शिक्षा सुनावली आणि 1000 रुपयांचा दंडही ठोठावला आहे. खारघर सेक्टर 10 मध्ये पूर्वा प्ले स्कूल आणि नर्सरी आहे. या ठिकाणी रितिशा नावाच्या 10 महिन्याच्या चिमुकलीला तिच्या पालकांनी प्ले स्कूलमध्ये ठेवलं होतं. तिथे अफसाना नासिर शेख आया म्हणून कामाला होती. मात्र रितिशा झोपत नाही याचा राग आल्याने अफसानाने रितिशाला निर्दयपणे अक्षरशः लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अफसाना हिने रितिशाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून गळा दाबून तिला जीवे मारण्याचा प्रयत्नही केला. या मारहाणीत रितिशाच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. दिनांक 26/3/2019 रोजी अलिबाग येथील सत्र न्यायालयाने निकाल दिलेला आहे. त्यातील आरोपी क्रमांक 1 अफसाना शेख हिला 307 भादवी कलम 307 व 325 खाली दोषी धरून 10 वर्ष सक्त मजुरी, 307 खाली आणि 325 खाली 7 वर्ष सक्त मजुरी आणि प्रत्येकी 1,000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. आरोपी क्रमांक 2 आणि 3 यांना निर्दोष मुक्त करण्यात आलेले आहे. या केसच्या संदर्भात थोडक्यात हकीकत अशी आहे की दिनांक 21/11/2016 रोजी श्रीमती सिन्हा यांनी त्यांच्या 10 महिन्याच्या लहान बालिकेला या पूर्वा प्ले स्कूल या खारघर येथील पाळणा घर चालवणाऱ्या प्रवीण निकम आणि प्रियंका निकम यांच्या नर्सरीमध्ये तिला सोडलेलं होतं. तिथे जी आया काम करत होती त्या आयाने ही लहान बालिका झोपत नाही या कारणावरून तिला अमानुषपणे मारहाण केलेली होती. लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. तिच्या त्या लहान बालिकेच्या डोळ्यामध्ये मिरची पावडर टाकलेली होती आणि अशा तऱ्हेने तिला अतिशय क्रूरपणे वागणूक तिला दिलेली होती ह्या पाळणा घरामध्ये. त्या संदर्भामध्ये सरकारी पक्षाने एकूण 10 साक्षीदारांची साक्ष नोंदवली होती. त्याचा निकाल हा आहे तो 26 तारखेला लागलेला आहे. जो केस हुआ था 28/11/2016 को एक 10 महीने के जो बच्चा था उसको पूर्वा प्ले स्कूल की जो वहाँ की आया थी अफसाना नासिर शेख उसने पीटा था और मारा था. कुछ मिर्ची पाउडर भी आँख में डाला था. इसके लिए खारघर पुलिस स्टेशन में 307 के IPC के तहत मामला दर्ज किया गया था. इसका इन्वेस्टिगेशन पुलिस इंस्पेक्टर देवीदास सोनू ने, तत्कालीन पुलिस इंस्पेक्टर, इन्होंने किया था. और उसके बाद चार्जशीट डालने के बाद कल जो फैसला आया है कोर्ट का मंगलवार के दिन,
तो उसमें जो आया है अफसाना नासिर शेख, इसको अलीबाग सेशन कोर्ट ने 10 साल की सज़ा सुनाई है। सर क्या कहना चाहोगे, जो इस तरह की घटना होती है एक कानूनी तौर पे जो कानून के दे रहे लेकिन अध्ययन इस बारे में क्या लोग मैसेज करना चाहिए? मैं तो ये कहूँगा कि जो सज़ा सुनाई गई है वो बिल्कुल सही है, क्योंकि सही तरीके से बालिका को और उसके पेरेंट्स को इसमें सही तरीके से न्याय मिला है। मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, पनवेल। बीड लोकसभा मतदारसंघात निवडणुकीपूर्वीच पराभव होणार हे माहीत झाल्यामुळे भाजपच्या पायाखालची वाळू घसरत चालली असून त्यामुळेच त्यांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे। उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला म्हणून दादासाहेब मुंडे यांना मारहाण करणाऱ्या भाजपच्या गुंडांना तात्काळ अटक करून तडीपार करण्याची मागणी त्यांनी केली आहे। बीड लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला म्हणून दादासाहेब मुंडे या काँग्रेस कार्यकर्त्यास बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातच भाजपच्या गुंड कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली। या घटनेचा धनंजय मुंडे यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे। लोकशाही आहे का सत्ताधारी पक्षाची हुकुमशाही असा सवाल उपस्थित करून लोकशाही प्रक्रियेत आक्षेपही नोंदवायचा नाही का? सत्ताधारी भाजपचे गुंड अशा प्रकारे दहशत करणारे असतील तर निष्पक्ष आणि भयमुक्त वातावरणात निवडणुका कशा होतील असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे। मतदारसंघाच्या उमेदवारी छाननीचा आज दिवस होता। आज भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारावर दादासाहेब मुंडे एका सामान्य व्यक्तीने, जो पत्रकार आहे, काँग्रेसचा नेता आहे, त्यांनी आक्षेप घेतला आणि आक्षेप घेतल्यानंतर खाली येत असताना आणि खालून परत वर जात असताना भारतीय जनता पार्टीच्या गुंडांनी कलेक्टर ऑफिसच्या समोर म्हणजे निवडणूक अधिकाऱ्याच्या कार्यालयाच्या समोर कार्यालयात घुसून ज्या पद्धतीनं मारहाण केली, यातूनच भारतीय जनता पार्टी किती भयानक दहशत या बीड जिल्ह्यामध्ये बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चालू असताना करते हे दिसून येत आहे। यांच्या विरोधात कुणी आक्षेप घ्यायचे नाहीत, यांनी मात्र फॉर्म भरताना कितीही माहिती दडपवायचा प्रयत्न केला तरी चालेल आणि हे दडपवलेली माहिती त्याचा आक्षेप घेतला तर ज्यांनी आक्षेप घेतला त्याला जीवा मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी जो काही केला आहे। आमची मागणी आहे, याच्या व्हिडिओ चित्रफितमध्ये हे सगळे गुंड भाजपचे दिसत आहेत, त्यांची नावं माहिती आहेत आणि तात्काळ या सर्व गुंडांना आजच्या आज या बीड जिल्ह्याच्या बाहेर तडीपार लोकसभेची निवडणूक होईपर्यंत केलं पाहिजे, नाही तर भारतीय जनता पार्टीच्या पायाखालची वाळू आता या बीड जिल्ह्यामध्ये गेलेली आहे। त्यामुळं आज भांबावून जाऊन कशाही प्रकारची दहशत माजवायचा ते प्रयत्न करतात आणि या ठिकाणी पोलीस अधीक्षक बघ्याची भूमिका घेतात। आमचा पोलीस अधीक्षकावरती पहिल्या दिवसापासून आक्षेप आहे की पोलीस प्रशासन भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असल्यागत या ठिकाणी इथं काम करत आहे, म्हणून याची सुद्धा आम्ही निवडणूक आयोगाकडे नव्याने एक तक्रार देऊ। पण जोपर्यंत या ठिकाणी त्या गुंडांवर कारवाई केली जात नाही, त्यांना अटक करून बीड जिल्ह्यातून त्यांना हद्दपार केलं जात नाही, तोपर्यंत आम्ही आता स्वस्थ बसणार नाही। महादेव गित्ते, संवाद मराठी लाईव्ह, परळी, बीड। बातमीपत्रात वेचले छोट्याशा विश्रांतीची, कुठेही जाऊ नका, पाहत राहा संवाद मराठी लाईव्ह। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54। प्रजैविकीचे उत्पादन करणाऱ्या कोपरान फार्मा कारखान्यात ठेकेदारी पद्धतीवर काम करणाऱ्या कामगाराची तब्येत बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। उपचारादरम्यान या कामगाराचा मृत्यू झाल्याने कुटुंबाला मदत मिळावी अशी मागणी करत ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने काही काळ वातावरण तंग झाले होते। कोपरान फार्मा कारखान्यात काम करणारा अमित कुडपाने याच्या तब्येतीत बिघाड झाल्याने खोपोली येथील चाकोडिया रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला पनवेल येथील शेलार रुग्णालयात हलवण्यात आले। अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला। कुडपाने याच्या कुटुंबाला मदत मिळावी अशी मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने काही काळ तंग झालेले वातावरण पोलीस, ग्रामस्थ, नातेवाईक आणि व्यवस्थापनामध्ये बैठक झाल्यानंतर शांत झाले।
दिनेश पाटील, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर। पुरोगामी महाराष्ट्रात हे काय सुरू आहे असा प्रश्न विचारण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे। एका पत्रकाराला जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण करणारे पातूरचे ठाणेदार गजानन गुल्हाने यांनी बुधवारी एक अजब फतवा काढून पत्रकारांना गुन्ह्यांची माहिती देऊ नका असे फरमानच सोडले आहेत। लोकसेवक असणाऱ्या ठाणेदाराने मनमानी कारभार सुरू केल्याने येथून पुढे पातूर पोलीस स्टेशनमधील बातम्यांवर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयापर्यंत पातूरमधील पत्रकार येऊन पोहोचले आहेत। 25 मार्चला बाभुळगाव येथील प्रवीण दांडगे पत्रकार यांच्या पत्नीसोबत एका युवकाने वाद घालून भांडण केले। त्याची तक्रार देण्यासाठी सापत्निक ते पातूर पोलीस स्टेशनला आले असता पातूर पोलिसांनी 3 तास त्यांना तात्काळ ठेवून सायंकाळच्या वेळेस 6 वाजताच्या दरम्यान गुन्हा दाखल केला। त्याच्या सर्व वृत्तपत्रांमध्ये दिनांक 26 मार्चला बातम्या आल्यामुळे ठाणेदार गजानन गुल्हाने याचे पित्त खवळले आणि पित्त खवळल्यामुळे त्यांनी बाभुळगाव बीड जमदार श्रीकांत जायभाई यांच्याकरवी प्रवीण दांडगे यांना पातूर पोलीस स्टेशनमध्ये आणून अश्लील जातीवाचक शिवीगाळ करून जबर मारहाण केली आणि लोकशाहीच्या 4थ्या आधारस्तंभावर घाला घातला। त्याचा आम्ही पातूर येथील स्थानिक पत्रकार बांधव जाहीर निषेध करत आहोत। एका दैनिकाच्या पत्रकाराच्या पत्नीशी छेड काढून तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला पाठीशी घालण्याचा पराक्रम पोलिसांनी केल्यापासून या वादाला तोंड फुटले आहे। या प्रकरणाची तक्रार घेण्यास सदर महिलेला तब्बल 3 तास ताटकळत ठेवण्यात आल्याचा आरोप आहे। निलेश किरतकार, संवाद मराठी लाईव्ह, अकोला। यावर्षीच्या हंगामात अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि जपान या विदेशी मार्केटमध्ये हापूस आंबा थेट निर्यात होण्यासाठी सज्ज झाला आहे। आंबा बागायतदार, शेतकरी, खरेदीदार, विक्रेतीदार तसेच प्रक्रियादार यांच्यात समन्वयक आंबा संमेलनात सकारात्मक चर्चा झाल्याने या हंगामात आंबा विदेशी बाजारपेठेत पोहोचणार आहे। वेंगुर्ला फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात महाराष्ट्र कृषी पणन महामंडळ आणि नवी दिल्ली येथील अपेडा यांच्या संयुक्त विद्यमाने आंबा पिकासाठी खरेदीदार आणि विक्रेतीदार यांच्यात संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी महाराष्ट्र कृषी पणन महामंडळाचे उपसरव्यवस्थापक आणि कोकण विभागाचे प्रमुख डॉक्टर भास्कर पाटील, नवी दिल्ली अपेडाचे गौतम वारादे, महाराष्ट्र ॲग्रिकल्चर मार्केटिंग बोर्डचे अभिजित माने, गणेश पाटील आदी उपस्थित होते। सुरेश कौलगेकर, संवाद मराठी लाईव्ह, सिंधुदुर्ग, वेंगुर्ला। बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।